सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. आणि दीपक कलिंगन साहेबांनी, मी अस्मिता आयरे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करते, त्यांनी मला इथे आमंत्रित केलं आणि हा माझा फर्स्ट अनुभव आहे, पण खूपच छान वाटलं. आणि त्यांना मी शुभेच्छा देते की त्यांचा हा पिक्चर जो मूवी तर काढतात ते खूप म्हणजे चांगला प्रकारे त्यांचा यशस्वी हो हे आमच्या महिलांवर काढतात ते म्हटल्यावर पहिल्यांदा महिलांना प्राधान्य देऊन महिलांवरती हा मूवी काढते. हे जे साहेब आहेत निर्माते त्यांचं पण अभिनंदन करते मी, तसंच सहकाऱ्यांचं पण अभिनंदन करते. आणि खूप चांगलं वाटलं की हा मूवी जे सावित्रीबाई फुल्यांबद्दल आतापर्यंत सर्वांचं आहे, पण एक स्त्रीला प्राधान्य दिलेलं आणि कलियुगातली सावित्रीबाई फुले सावित्री जो मूवी आहे तो जर येतोय तर आम्ही तर सर्व फॅमिलीगत मी उत्सुक झालेले कधी तो मूवी येणार आणि कधी आम्ही जाऊन फॅमिली बघणार किंवा मैत्रिणी वगैरे बघणार. तर इट्स ओके. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. मैं दुर्गावती संताराम सहानी. ये फिल्म जो अभी स्टार्ट होने जा रही है, ये फिल्म बहुत हिट जाएगी. हमारे सब महिला लोग के लिए बहुत बहुत खुशी होएगी. बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी सारिका सौदा, डायरेक्टर प्रोड्युसर या मूवीसाठी जे पण सगळे काम करत आहे त्यांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. रोल तुमचं नाव सांगा. रोल मी नानासाहेब वंजी बच्छाव. मी राहायला निजामपूर, तालुका साक्री, जिल्हा धुळे. मी धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला ब्रँच मॅनेजर आहे. आणि आता आम्ही हा जो चित्रपट तयार करीत आहोत सावित्री कलियुगाची, ह्या चित्रपटासाठी मी निर्माता म्हणून काम पाहत आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सतयुगातील सावित्रीने यमाच्या दारातून आपल्या पतीला परत आणले होते. तसंच कलियुगाची स्त्री ही जी सावित्री आहे, आपल्या चित्रपटाची नायिका ही आपल्या पतीचे प्राण कशा पद्धतीने वाचवते हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. जेणेकरून जे आत्तापर्यंत भरपूर चित्रपट सृष्टीने पुरुषप्रधान चित्रपट दिलेले आहेत, प्रत्येक हिरो हाच मेन असतो, हिरोईनला दाखवल्या जात नाही. तसंच त्याच्यासाठी आम्ही महिला प्रधान चित्रपट तयार केलेला आहे हा कलियुगाची सावित्री. तर ह्याच्यामध्ये त्या स्त्रीने आपल्या पतीला कसं वाचवले ते पाहण्यासाठी आपण थिएटरला आम्ही 10 जून 2025 रोजी रिलीज करीत आहोत. तुम्ही काय बोलणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चित्रपटाच्या रिलीजची तारीख सांगितली, पण आज तुम्ही या चित्रपटाचा गाण्याने आपण गाण्याचं ध्वनिमुद्रण करून तुम्ही रेकॉर्डिंग करून मुहूर्त करीत आहात. ते मी बोलतोय. तर पहिले निर्माता बोलले पाहिजे. गाण्याबद्दल तुम्ही 2 शब्द आम्हाला सांगितले तर बरं होईल. आज इथे रेडिओ वाणीमध्ये आम्ही कलियुगातली सावित्री या सिनेमामध्ये ध्वनिमुद्रण म्हणजे रेकॉर्डिंग गाण्यांचं आम्ही इथे करीत आहोत. आणि पिक्चरचा पण एक प्रकारे या सिनेमाचा कलियुगातली सावित्रीचा मुहूर्त या निमित्ताने आम्ही इथे सर्वजण जमलेलो आहोत. यातील आमचे कलाकार असतील, निर्माते आहेत, काही आमचे हितचिंतक आलेले आहेत. गाणी तर आहेतच, पण तुम्हाला सांगायचं आहे की कलियुगातली सावित्री ही काय आहे आणि सतयुगातली सावित्री जी होती तिने जे प्रकारे केलेलं आहे काम, म्हणजे बोलतात जसं यमाने तिच्या नवऱ्याचं सत्यवानचा प्राण घ्यायला आला आणि तिने बोलली सत्यवाना, तिने यमाला सांगितलं स्वतः की मी तुला प्राण देऊ देत नाही, तुला काय करायचं कर. तसंच कलियुगातली सावित्री आज भरपूर अशा महिला आहेत या कलियुगामध्ये, त्या कशा आहेत काय आहेत हे सर्व माहिती आहे. पण त्याच्यामधली सुद्धा सावित्री कशी असते, आज कलियुगामध्ये सुद्धा अशा काही महिला आहेत की त्यांचं नवऱ्यावरती भरपूर प्रेम आहे आणि पतिव्रता आहेत.
आणि त्या आपल्या नवऱ्याचं म्हणजे जर नवरा त्याचा जे काय प्रॉब्लेम होतात आणि मग नवऱ्याला कसं वाचवण्याचं काम ही कलियुगातली सावित्री करणार आहे. आणि हा सिनेमा आम्ही मुंबई, नाशिक, धुळे इथे याचं शूटिंग लवकरच सुरू करतो आहोत. आणि हा सिनेमा मुंबईसह सर्व महाराष्ट्रात 10 जून रोजी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो आहोत. हां, रविकुमार गजबिये साहेब पण इथे उपस्थित आहे. आपण ह्या चित्रपटात काय कार्य करीत आहात याबद्दल थोडं सांगावं. सावित्री चित्रपटाचं निर्मिती आज आपण या चित्रध्वनीमधून सुरू करत आहोत. पण गाण्याच्या रेकॉर्डिंगपासून चित्रपट हा सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप चांगला चित्रपट आहे. या चित्रपटात प्रेमकहाणी पण आहे, त्याच्यात फायटिंग पण आहे आणि एक धार्मिक पण चित्रपट आहे. हा सर्व पारंपरिक चित्रपटातून आपण स्टोरीमधून आपण निर्माण करत आहोत. अनेक चित्रपट निघालेले आहेत, परंतु चित्रपटामध्ये हा काही आपण वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की एक स्त्री एक गरीब गरीब कुटुंबामध्ये जेव्हा लग्न करते आणि लग्न करून ती आपली संसार सुरू करते, तिचे पण काही अपेक्षा असतात, परंतु तिच्या अपेक्षा काही जेव्हा जी सुरुवातीला जाते आणि तेव्हा अपेक्षा जेव्हा भंग होतात तिच्या, तर ती आपल्या मनाने आपल्या सौंदर्याच्या रूपाने ती आपलं संसार कसा उभा होईल आणि आपला पती हा वाईट मार्गातून जात असल्यामुळे त्याला आपण त्या मार्गातून आपण कसं काढू हा त्याचा प्रयत्न आहे, तिचा प्रयत्न आहे. आणि ते यशस्वी पण होते त्याच्यामध्ये. आणि हा खूप सुंदर चित्रपट आहे आणि हा सर्वांना आवडेल. हा महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातसुद्धा हा चांगला चित्रपट गाजेल असा आमचा प्रयत्न आहे. आणि मी सहनिर्माता म्हणून या चित्रपटाचं कार्य करतो आहे. आणि चित्रपट आमचे खूप छान कलाकारसुद्धा आहेत त्याच्यामध्ये, जे नवीन कलाकार आहेत परंतु अतिशय उत्साहाने ते काम करतात. आणि त्यांचा उत्साह पाहून आमचासुद्धा उत्साह वाढलेला आहे. आणि आमची टीम सर्व टीम खूप चांगलं कार्य करण्यासाठी याला सहकार्यसुद्धा करीत आहे. मी जितू महादेव गुप्ता, अँटी पाटील सेलचा मुख्य तपासी अधिकारी. आज माझे मित्र कलिंगन सर यांनी मला SP एंटरटेनमेंट या चित्रपटाचं उद्घाटनासाठी बोलवलं, तर मी त्यांचा पहिले खूप खूप आभारी आहे. आणि त्यांच्या चित्रपटाचं नाव आहे सावित्री कलयुगातील. सावित्रीचा अर्थ, सावित्री या अर्थातच खूप काय आहे, सावरणारी स्त्री म्हणजे सावित्री या नावातच त्यांच्या खूप खूप काय दडलेलं आहे. आणि कलियुगातली सावित्री हा चित्रपट ते प्रदर्शित 10 जूनमध्ये रोजी करणार आहेत. तर तुमच्या ह्या पुढील वाटचालीसाठी माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सर. रेडी? नमस्कार, मेरा नाम प्यारेलाल शर्मा है और इससे पहले कई बार देखा होगा आपने मुझे. कई बार हमने हिंदी, मराठी, अदर लैंग्वेज में काम किया है. हमने सालों का जो अनुभव रहा है और उसको देखते हुए हम और मेरी जो टीम मेरी है, हमने एक ऐसा कंटेंट लिया हुआ जो औरतों के बहुत करीब है. जिसे बोलते हैं कि वट सावित्री की पूजा बोलते हैं, जिसको साल में एक बार आता ही आता है. तो ये जो सावित्री जो शब्द है, ये सिर्फ शब्द नहीं है, उनके लिए एक ऐसा एक एनर्जी, एक पावर है जिसके सहारे कोई भी औरत जो है किसी भी संघर्ष से जा सकती है. संघर्ष मतलब पति के लिए कुछ भी कर सकती है. तो कहीं ना कहीं ये जो सावित्री फिल्म है, फिल्म के माध्यम से हम चाहते हैं कि भाई कि उस किरदार को आज के किरदार से जोड़ दिया जाए. क्योंकि अभी सिर्फ हम उनकी कल्पना करते हैं कि भाई कि एक सावित्री, यमराज, फला, लेकिन हर युग में ऐसी इंसिडेंट, ऐसी घटनाएं, ऐसी चीज़ें आती है जब एक औरत अपने असली रूप में आती है, चाहे वो सावित्री का रूप हो, चाहे दुर्गा का रूप हो या काली का रूप हो. तो हमने खास करके इस फिल्म में सावित्री के गुणों का वर्णन करते हुए एक फिल्म, पारिवारिक फिल्म है जिसमें माता पिता भी होंगे, आपके पति पत्नी भी होंगे, सोशल, सामाजिक सब कलर को लेते हुए काम करना है हमें. और कहीं ना कहीं हमें ये भी देखना है कि ये फिल्म ऐसी बने ताकि एक मिसाल हो जाए, ना कि हम ऑर्डनरी फिल्मों की तरह जुड़ जाएँ. और हमारी टीम के जो सदस्य हैं जिन्होंने इसमें अपना योगदान दिया हुआ है,
जिस हिसाब से वो लोग जुड़े हुए हैं, मुझे लगता है कि एक ऐसा चमत्कार होगा कि दुनिया उसे देखती रहेगी। थैंक यू। नमस्कार, मी अण्णा अंडोरे। आज या रेडिओ आणि स्टुडिओमध्ये एक गाण्याच्या ध्वनिमुद्रण करून आपण या सावित्री कलियुगातली या चित्रपटाचा मुहूर्त करीत आहोत आणि माझ्याबरोबरच चित्रपटाचे निर्माते बसलेले आहेत, नानासाहेब बच्छाव आणि अरुण पोसळकर, हे आपले DOP आहेत, कॅमेरामन आहेत। आणि ह्या चित्रपटाची कथा लिहिण्याची जबाबदारी माझ्यावर होती, त्याप्रमाणे मी त्यात चांगले संवाद वगैरे लिहिलेले त्यात आणि लवकरच याचं शूट हे धुळे भागामध्ये होत आहे। आणि चित्रपटाच्या मी पहिल्यांदाच असं चित्रपट बघितला की ज्याच्या मुहूर्ताच्या दिवशी त्यांनी त्याची रिलीजची तारीख सांगितली की ही जी वटसावित्री पौर्णिमा येते त्याच दिवशी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज करण्याचा यांचा मानस आहे। त्याबद्दल मी निर्मात्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो आणि रसिक प्रेक्षक ह्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद देतील एवढी मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार, मी अरुण फसलकर। विषय खूप छान आहे, करायला नक्कीच आवडेल मला। बच्छाव साहेबांचं सगळ्यांचं सहकार्य आणि तसं बघायला गेलं तर आजच्या तारखेला सावित्री शब्दाचा अर्थ फार मोठ्या प्रमाणात खरं तर घ्यायला हवा। प्रेक्षकांचं सहकार्य। नमस्कार।